घेणं का हे नाही आहे, पण त्यांच्या विरुद्ध मी निश्चित कारवाई केली आहे. मी त्यांना नोटीसही दिलेली आहे. आज हे पण दाखल केलं मी त्याच्यामध्ये आणि आपण दावा देखील मी दाखल तर काय सांगाल, काल तुमचा व्हिडिओ एक कथित व्हिडिओ जो अंबादास दानवेने दाखवला, आज त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि पुन्हा सांगितलं की पार्ट 2 खूप छान आहे. कसं सांगा, काय उत्तर द्याल? कालही त्यांना मी आव्हान केलं, आज प्रति चॅलेंज करतो की पार्ट 2 पार्ट 3 त्यांचे जे काय व्हिडिओ असतील ते महाराष्ट्र जनतेसमोर यायला पाहिजे. आता अंबादास दानवेंना खरं तर काम कुठलं उरलेलं नाही आहे. त्यांना आमदारकीचे डोहाळे पाडायची पडतात त्यांना, अशी एकंदर परिस्थिती आहे. आज पक्षामध्ये देखील त्यांना कोणी विचारत नाही आणि म्हणून प्रकाश होता येण्यासाठी अशा पद्धतीने कुठलं तरी सनसनाटी पसरावी हा त्याचा मागचा जो उद्देश आहे आणि तो फेल गेला असं माझं मत आहे. मी काल तर सगळ्या चॅनलला सांगितलं की त्यांच्याकडे कुठले व्हिडिओज असतील त्यांनी ते लोकांसमोर अपलोड करावेत, पण AIच्या माध्यमातून मॉर्क करून अशा पद्धतीने व्हिडिओ टाकणं आणि एकाची बदनामी करणं, पक्षाची बदनामी करणं हे काय शोभन आहे. आणि अधिवेशन काळामध्ये त्यांचा हा खेळ चालतो, त्यामुळे त्याला काय गांभीर्याने घेणं का हे नाही आहे, पण त्यांच्या विरुद्ध मी निश्चित कारवाई केली आहे. मी त्यांना नोटीसही दिलेली आहे. आज हे पण दाखल केलं मी त्याच्यामध्ये आणि आपण दावा देखील मी दाखल करणार आहे. आज मी सभागृहात निवेदन करणार आहे, त्यानंतर माझं मी आणखी मत मांडेन आपल्याशी. तटकरे असं म्हणतात की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, ज्यांनी आरोप माझ्यावरती लावले संबंध नसताना त्या प्रकरणाची चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांकडे देखील त्यांनी मागणी केलेली आहे. चांगली गोष्ट आहे. तर तटकरे साहेब प्रगल्भ नेते आहेत आणि त्यांनी जर या गोष्टीची मागणी केली असेल तर सत्य बाहेर निश्चित येईल. कारण तो जो फोटो आहे तो फोटो मी तटकरे साहेब निवडून गेले लोकसभेला तेव्हा जनतेचे आभार मानले माझ्या मतदारसंघातले, त्या याच्यातला जो फोटो आहे हे त्रिवार सत्य आहे. आणि जर ते क्लॅरिफिकेशन देत असतील किंवा चौकशी करत असतील तर मला काही हरकत नाही आहे.